डिअर स्टुडंट, आज ग्रॅव्हिटेशनल टॉपिक मधला सेकंड पॉइंट बघणार आहे आपण. ग्रॅव्हिटेशन लेसन नंबर 1 ग्रॅव्हिटेशन केपलर्स लॉ. त्याच्यामधला केपलर्स लॉ हा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे. हा केपलर कोण? नवीन सायंटिस्ट. अगोदर न्यूटन बघितलं, ग्रॅव्हिटेशन बघितलं, आता केपलर्स विषयी. तुम्हाला वाटत असेल एकावर एक सायंटिस्ट असतात, आमच्यासाठी अवघड करून ठेवतात, तरी पण आपल्याला हेल्प झालेली आहे त्यांची. प्लॅनेटरी मोशन, प्लॅनेट कसे रिव्हॉल्व्ह होतात. सन आहे, 8 प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड दी सन. मग ते रिव्हॉल्युशन कसं होतं त्याचं स्टडी करण्यासाठी केपलरने त्याच्या अगोदर सायंटिस्टच्या अगोदर गॅलिलिओनी इन्व्हेन्शन केलं होतं. कशाचं? टेलिस्कोपचं. टेलिस्कोप इन्व्हेन्शन होण्या अगोदर सायंटिस्ट काय करायचे? फक्त स्कायकडे बघायचे, अरे हा प्लॅनेट इकडे, हा तो प्लॅनेट तिकडे असेल, फक्त असं नेकेड आयनं स्टडी करायचे बिफोर गॅलिलिओ. पण गॅलिलिओने नंतर इन्व्हेन्शन केलं, ही इन्व्हेंटेड टेलिस्कोप. टेलिस्कोपच्या इन्व्हेन्शन नंतर आहे सायंटिस्ट आले केपलर्स. मग त्याने इन्व्हेन्शन झालेल्या टेलिस्कोपचा यूज करून मग प्लॅनेटरी मोशन स्टडी केलेलं आहे. त्यावर खूप स्टडी केलेलं आहे. काय काय केलेलं आहे ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि त्याने 3 रूल्स बनवलेले. केपलर्सने 3 रूल्स आहेत, आपल्याला ते स्टडी करायचे. 3 रूल्स बिफोर दॅट, त्याच्या अगोदर त्यांनी जे बनवलेले आहे. आता फॉर एक्झाम्पल असा हा आपल्याकडे काय आहे? कॅप. कुठली कॅप? बर्थडे कॅप. त्याला त्यांनी इन्क्लाइन प्लेन मध्ये असं कट केलं. कसे? इन्क्लाइन प्लेन मध्ये कट केल्यानंतर त्याच्यामध्ये एक इलिप्स फॉर्म झाला. लुक, हे असा इलिप्स तयार झाला. ही डायग्राम झूम केलेली आहे मी इथे. इलिप्स तयार झाला. इलिप्स कसा बनवला ते सांगतोय. याच्यामध्ये जर आपण स्ट्रेट लाईन, सेंटर पॉइंट 1, 2, F1 अँड F2 असे 2 फोकाय. डिस्टन्स सेंटर पासून दोघांचं पण सेम असतं, F1 आणि F2, आणि दोघांना एकत्रितपणे आपण त्याला फोकाय म्हणतो. आता हे असं का बनवलं त्यांनी? केपलर्सने सांगितलं, जे प्लॅनेट सन भोवती रिव्हॉल्व्ह होतात ते सर्क्युलर नसून कसे होतात? असं इलिप्स मध्ये. आता ह्याला काय नाव द्यायचंय आपण? सायंटिस्टनी नाव दिलेलं आहे इलिप्स. हा काय? इलिप्स आहे. अशा पद्धतीने इलिप्स असतो. इलिप्स मीन्स कसा शेप आहे? हा ओव्हल शेप म्हणजे अंडाकृती, एग लाईक स्ट्रक्चर. हा झाला इलिप्स. तर केपलर्स त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट रूल स्टडी करायचे. केपलर्स फर्स्ट रूल मध्ये आता इथे F2 च्या ठिकाणी आपण काय करूया? सन. सायंटिस्टने जे सांगितलं ते. हा कोणी? सन ऍट वन ऑफ द फोकाय. सन एका फोकाय वरती आहे, म्हणजे F2 वरती आहे, सन आहे. आणि फॉर एक्झाम्पल आपण इथे कुठेतरी एक प्लॅनेट घेऊ. प्लॅनेट अर्थ असू शकेल किंवा अदर प्लॅनेट सुद्धा असू शकतात. अर्थ किंवा अदर प्लॅनेट आहे. मग अकॉर्डिंग टू केपलर्स फर्स्ट लॉ, सिंपल आहे, खूप सिंपल आहे. तुम्ही एक पॉइंट लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात येईल. फर्स्ट लॉ केपलर्स काय सांगतो? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट is ellipse. Orbit of a planet is ellipse. Orbit of a planet, हा जो ऑर्बिट आहे, हे ऑर्बिट, हा जो ऑर्बिट आहे ना, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स. कोणाला इलिप्स आहे? सनला इलिप्स. विथ द सन. Orbit of the planet is orbit कसं आहे? Ellipse with the sun at one of the foci. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. कळलं असेल, रूल एकदम क्लिअर असेल तर आपण आता सेकंड रूल कडे जाऊया. ओके, नेक्स्ट सेकंड लॉ काय सांगतो? सन वन ऑफ द फोकाय ऍट वन ऑफ द फोकाय, and this is a planet आहे. लाइनिंग जॉइनिंग टू द प्लॅनेट. एक लाईन आहे जॉइनिंग टू द प्लॅनेट. हा प्लॅनेट परत एक लाईन जॉईन झालेली. तर हे काय होतं? अर्थ असा रिव्हॉल्व्ह होतो असा, म्हणजे मोशन मध्ये. एका ठिकाणी तर अर्थ थांबत नाही, आपल्याला माहिती आहे. त्याचं रिव्हॉल्युशन कंटिन्युअस चालू असतं. कंटिन्युअस रिव्हॉल्युशन असा चालू असतो. कुणाचा? अर्थचं रिव्हॉल्युशन कंटिन्युअस चालू असतं. तर काय होतं? हा इथून फॉर एक्झाम्पल पॉइंट ए, समजा हा पॉइंट ए आहे, इथून तो गेला कुठे?
पॉइंट बी ला, बी पर्यंत अर्थ रिव्हॉल्युशन झालेलं आहे ए टू बी, ए टू बी. तर किती एरिया कव्हर केला आपण, ए बी आणि हा एरिया, एरिया ए एस बी, ए एस बी एवढा एरिया त्यांनी कव्हर केला. कोणी, अर्थ. अर्थ इज अ प्लॅनेट. स्वीप, स्वीप मीन्स कव्हर. तुमच्या स्टेटमेंट मध्ये स्वीप दिलेले. इथून ए टू बी, समजा एक महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये कन्सिडर करू आपण, 1 मंथ मध्ये ए टू बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत किती एरिया कव्हर केलेले अर्थने, प्लॅनेटने, एरिया ए एस बी फर्स्ट याच्यामध्ये. परत तो इथून आणखी एक कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल इथे, इथे अर्थ आहे, हा प्लॅनेट आहे अर्थ इथे. मग तिथून त्याला पुढं जसं हे 1 महिन्यामध्ये इथून इथं जायला 1 महिना लागला, तसाच इथून परत ती अर्थ डी पर्यंत, डी पर्यंत एरिया कव्हर केला. लाईन जॉईनिंग, अशी लाईन जॉईनिंग अर्थ पर्यंत. इथं सी टू डी जायला सुद्धा किती एरिया आहे, सी एस डी एरिया कव्हर केलेले. एरिया सी एस अँड डी, सी एस टी एवढा एका महिन्यामध्ये परत अर्थने इथून इथपर्यंत एरिया कव्हर केलेले एक 1 मंथ मध्ये, 1 मंथ मध्ये. तर हा एरिया आणि हा एरिया 1 मंथ मध्ये त्याला तेवढाच एरिया कव्हर केलेले, म्हणून तो टाइम पिरियड सुद्धा सेम लागतो आणि तेवढाच एरिया कव्हर करतो, म्हणून हे इक्वल आहे. एरिया सी एस डी इक्वल टू एरिया एस डी. असं बघितल्यानंतर आपल्याला वाटत नाही, पण ते आहे. कारण की जेव्हा सनच्या जवळ अर्थ असतो ना, तेव्हा तो फास्ट मूव्ह होतो आणि जसं जसं पुढे पुढे जाल तसं तसं त्याची स्पीड कमी 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 होत जाते. इथं गेल्यानंतर एकदम कमी होते, परत असा मग इथं गेल्यानंतर स्पीड वाढते. सनच्या जवळ जेव्हा अर्थ असतो तेव्हा त्याची स्पीड वाढते आणि सन पासून जेव्हा तो लांब जातो, अवे फ्रॉम द सन, स्पीड डिक्रीजेस ऑफ द प्लॅनेट. प्लॅनेटची स्पीड काय होतं, डिक्रीज होतं. फक्त एवढंच सांगितलेलं आहे. एरिया, एरिया एरियाशी रिलेटेड आहे, मी इथं लिहिलेलं आहे. एरिया सेकंड लॉ रिलेटेड विथ एरिया. लाईन जॉईनिंग टू द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. असा सिंपल रूल आहे, कळला असेल, सिंपल आहे. मी बोर्डवरती स्टेटमेंट लिहिणार आहे म्हणजे तुम्हाला त्यातून पॉइंट एकदम क्लिअर होईल. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, ही जी लाईन आहे जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, स्वीप्स, स्वीप्स मीन्स कव्हर, कव्हर करणे, तेवढा एरिया कव्हर करणे. कव्हर, कव्हर, स्वीप्स मीन्स कव्हर इक्वल एरिया, इक्वल एरिया इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम मी सांगितलेलं आहे. समजा ही लाईन जॉईनिंग आहे सन अँड प्लॅनेट. ए टू बी जायला 1 मंथ लागत असेल, तर सी टू डी जायला सुद्धा 1 मंथच लागतो. व्हेरी सिंपल. थर्ड रूल किती सिंपल आहे. थर्ड रूल रिलेटेड विथ टाइम. टाइम इज रिव्हॉल्युशन, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अँड डिस्टन्स. प्लॅनेट, व्हेनेवर द प्लॅनेट इज हिअर, समजा प्लॅनेट इथे आहे तर डिस्टन्स किती आहे, कमी दिसतो. समजा प्लॅनेट इथून इथे प्लॅनेट, तर आपला डिस्टन्स कसा दिसेल, इथून इथपर्यंत जास्त दिसेल. परत तो प्लॅनेट इथं आला तर इथं परत डिस्टन्स वाढलेलं आहे. मीन्स डिस्टन्स कॉन्स्टंट नाहीये. डिस्टन्स कॉन्स्टंट नाहीये बिकॉज ऑफ इट इज अ इलिप्स. हे इलिप्स आहे त्यामुळे डिस्टन्स कॉन्स्टंट नाहीये, म्हणून आपण डिस्टन्स साठी यूज करतो. डिस्टन्स साठी काय यूज केलेलं आहे, मीन डिस्टन्स. मीन मीन्स अवरेज डिस्टन्स साठी आपण आर यूज केलेले, आर. अँड पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन मीन्स जो प्लॅनेट हा गोल 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 रिव्हॉल्व होतो अराउंड दी सन, त्याच्यासाठी आपण काय यूज केलेले, टी. टी मीन्स टाइम. टाइम मीन्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड दिस. Look here, the square of its period of revolution. Square of period of revolution means t square. T square period of revolution साठी t around the sun, around the sun is directly proportional. Directly proportional we use alpha for directly proportional. The directly proportional to the directly proportional to the cube of the mean distance. Cube of the mean distance
directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. हे सिंपल स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स सिंपल आहे, खूप सिंपल आहे. फक्त हे लक्षात ठेवायचे सेकंड रूल मध्ये. ओके, सेकंड रूल मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय एरिया. थर्ड रूल मध्ये काय लक्षात ठेवायचंय टी अँड आर. आर मीन्स डिस्टन्स, टी मीन्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता हा जो अल्फा आहे, अल्फा ह्याला आपण काढून टाकायचा असतो कॉन्स्टंट साठी. टी स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट अँड आर क्यूब. के इज इक्वल्स टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. दिस इज अ फायनल थर्ड केपलर्स लॉ इक्वेशन. केपलरचा थर्ड लॉ आहे, सिंपल आहे. फर्स्ट सेकंड थर्ड लॉ तिन्ही पण बघितलेले आपण, एकदम क्लिअर झाला असेल. सिंपल 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 आहे, काही अवघड काही नाहीये. आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे याला परत परत रीड करा, लर्न करा, काही करा, लक्षात ठेवा. केपलर्स थ्री रूल्स. फर्स्ट रूल इलिप्स सी, सेकंड रूल एरिया सी, थर्ड रूल टाइम अँड डिस्टन्स. विच डिस्टन्स? मीन डिस्टन्स. टाइम हे period of revolution and mean distance.